नमस्कार दर्शको, मी आहे काजल आणि तुम्ही पाहतात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या विशेष अंकात आपण घेऊन येणार आहोत देश विदेशातील, राज्यातील आणि आपल्या परिसरातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती, मनोरंजन आणि अनेक महत्त्वाच्या क्षेत्रातील ताज्या आणि ठळक बातम्या तुमच्या समोर मांडणार आहोत। तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 मधील पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा वर्धापन दिनानिमित्त शहीद सीआरपीएफ जवानांना श्रद्धांजली अर्पण केली। त्यांनी जवानांचे अदम्य धैर्य, राष्ट्रभक्ती आणि समर्पणांना प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणा असल्याचे सांगितले। 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या या घातक हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते। नागपूरमध्ये इमामवाडा पोलीस ठाण्याच्या टीमने मोठी यशस्वी कारवाई करत 2 वाहन चोरीच्या प्रकरणाचा उलगडा केला आहे। रामबाग परिसरात घरासमोर उभी असलेली ॲक्टिवा मोफेड चोरी झाल्याची तक्रार मिळाल्यानंतर पोलीस तपास सुरू केला। पेट्रोलिंग दरम्यान एका संशयित अल्पवयीनाला ब्राऊन रंगाची ॲक्टिवा घेऊन पकडण्यात आले। चौकशीत आरोपीने जयंती मैदान परिसरातून आणखी एक ॲक्टिवा चोरी केल्याचे कबूल केले। पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून सुमारे 50,000 रुपयाच्या 2 चोरीच्या दुचाकी वाहनांची जप्ती केली आहे। सध्या आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू आहे। नागपूर मिहान प्रकल्प अंतर्गत पुनर्वसन कार्य जवळजवळ पूर्ण झाले। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की प्रभावितांना आतापर्यंत 781 कोटी 59 लाख रुपये वितरित केले गेले आहेत। जमीन हस्तांतरण आणि पुनर्वसनासाठी एकूण 3994 कोटी रुपयाची मंजुरी देण्यात आली आहे। ज्या लोकांची तक्रारी अद्याप प्रलंबित आहेत त्यांच्यासाठी विशेष शिबिरे आयोजित केली जातील। एका महिन्याच्या आत सर्व प्रकरणे सोडवण्याचे निर्देश दिले गेले आहेत। सरकारने पुनर्वसन क्षेत्रातील मूलभूत सुविधा मजबूत करण्यावर भर दिला आहे। नागपूरच्या गणेशपेठेत एनडीपीएस पथकाने मोठी कारवाई केली आहे। अर्ध्या किलोपेक्षा जास्त एमडी ड्रग्ससह एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। अग्याराम देवी चौकावर उशिरा रात्री पोलिसांनी ट्रॅप लावून 512 ग्रॅम मेफेड्रोन पावडर जप्त केली, ज्यांची किंमत सुमारे 1 कोटी 3 लाख रुपये असल्याचे सांगितले जाते। अटक केलेल्या आरोपी संजय रामप्रसाद गंगावानीकडून 3 मोबाईल, ॲक्टिवा मोफेड आणि 41,000 रुपये रोख रक्कमही जप्त केली गेली। प्राथमिक तपासात उघड झाले की ड्रग्सचा पार्सल मध्य प्रदेशच्या इंदोरहून पाठवण्यात आला होता। पोलिसांनी एनडीपीएस कायद्या अंतर्गत प्रकरण नोंदवून पुढील तपास सुरू केलाय, तर आणखी एक आरोपी अद्याप फरार आहे। आजच्या नागपूर समय बुलेटिन मध्ये इतकंच। आम्ही तुमच्या समोर आणत राहू ताज्या, महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडी। बातम्या आवडल्या असतील तर नक्कीच तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि हो, पुढच्या अंकासाठी आमच्या सोबत राहा। त्यानंतर सुरक्षित राहा, जागरूक राहा आणि आपल्या नागपूरवर गर्व करा। मी आहे काजल आणि तुम्ही पाहत होतात नागपूर समय। धन्यवाद।